सर, आज जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व संपादक पत्रकार मंडळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जे लक्ष्मी उपोषणाला बसले आहे, जे प्रमुख मागण्या आहेत तुमच्या, आतापर्यंत कोणत्या कोणत्या नेत्यांना आणि पालकमंत्र्यांना तुम्ही याविषयी चर्चा केलेली आहे? आज का वेळ आली माध्यमांना उपोषणाला बसण्याची? पत्रकारावर होणारा अन्याय हाच आमच्या या पत्रकारांसाठी लढा आहे. पत्रकारांचा अन्याय हा दूर व्हावा व त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, हेच आमचं मागणं आहे. तर ह्या सर्व मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात, यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हे लाक्षणिक उपोषण सर्व पत्रकार बंधू करत आहोत. मागणी काय आहे तुमच्या प्रमुख मागणी? विधानसभा निवडणुकीमध्ये सणवार उत्सव या काळातील यादीवरील सर्व छोटे दैनिक, सर्व साप्ताहिक, लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनल यांना पण देण्यात याव्यात आणि सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे, ही मागणी. शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात. तसेच वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये. आर्यनाय करून नवीन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. तसेच रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलती सुरू कराव्यात. 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे. तसेच 25 वर्ष पूर्ण केलेले साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी. टीव्ही मध्ये काम करणाऱ्या स्टीजर पत्रकारांचा मानधन संदर्भाला ठोस निर्णय घ्यावा. एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळायचे, आता ते 200 रुपये मिळतात. तर पूर्वीप्रमाणे ते 1000 रुपये चालू करावेत. तसेच टीव्हीच्या TRP स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आणि परेशान आहे. याचे कारण TRP आहे. TRP ही जीवघेणी असून ही स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे. वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, तर ते मानधन सरकारनं वाढवावं ही विनंती आहे. त्यामुळे या मानधन संदर्भात ठोस निर्णय घेऊन येण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी व त्या कमिटीच्या सूचनेप्रमाणे पत्रकाराचे मानधन ठरवण्यात यावे. सध्या असलेल्या आयोगाचे नियम कोणी पाळत नाहीये. मग पत्रकाराच्या समस्या सोडवण्यासंदर्भात असणारी कमिटी तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भात असणारा जुना JR रद्द करून नवीन JR तयार करावा. राज्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनांना त्या कमिटीवर काम करण्यासंदर्भात संधी द्यावी. सर्वच वृत्तपत्रे 25% जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावेत. कलर जाहिरातीचा प्रीमियम वाढवून देण्यात यावा. सरकार आणि खाजगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या बाबतीमध्ये शासनाने नियमावली ठरवून द्यावी. काळाप्रमाणे डिजिटल मीडियाने आपलं पाऊल जोरदार टाकलंय. जे न्यूज पोर्टल, यूट्यूबर चॅनल लोकाभिमुख अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात यावे व त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात. सेवानिवृत्ती योजनेच्या वाढलेल्या रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी. जे श्रमिक आहेत त्यांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीचा योजनेचा लाभ द्यावा. अशा विविध मागण्या आमच्या आजच्या या आंदोलनामध्ये आहेत. तरी आदरणीय शासनानं, सरकारनं या मागण्या पूर्ण कराव्यात. हे आमचं सर्व पत्रकार बांधवांचं उपोषण आम्ही शांतते मार्गाने आज करत आहोत. तुमच्या प्रमुख मागण्या जी आहे सरकारने मान्य न केल्यास पुढचं काय? आम्ही आझाद मैदानावर मुंबईला मंत्रालयासमोर नेक्स्ट पुढचं उपोषण करू, लवकरच करू. माझं नाव डॉक्टर शेख शकील, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष, साप्ताहिक विंग. मीडियातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार, दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओच्या समस्याबाबत आंदोलनात उपोषणात बसलेलो आहोत. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने साप्ताहिक, रेडिओ वेगवेगळ्या विभागातील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार 4 जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपोषण बसलेलो आहोत. आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणाच्या वागणूक देण्यात आलेलं होतं. शासनाकडून जाहिरात देण्यात आलेली होती, पण साप्ताहिक, छोटे आणि दैनिक या पेपरांना जाहिरात देण्यात आलेली नव्हती. आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी, कारण आता विधानसभा येणार आहे, त्यासाठी सर्व पत्रकारांना आणि संपादकांना साप्ताहिक आणि दैनिक या वर्तमानपत्राला शासनाने जाहिरात द्यावी यासाठी मागणीसाठी आपण इथे बसलेलो आहोत. आणि आमची मुख्य मागणी म्हणजे टीव्ही मध्ये काम करणाऱ्या स्टिंग ऑपरेशन पत्रकारांना मानधन सर्व ठोस निर्णय घ्यावं. एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळायचे, आता 200 रुपये मिळतात.
टीव्हीच्या TRPच्या स्पर्धेमुळे टीव्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आहे. याचे कारण की TRP जीव घेण्यासंदर्भ स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टीव्हीत काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे. वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांना घर चालत नाही. त्यामुळे मानधन संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी. कमिटीच्या सूचनेप्रमाणे मानधन ठरवण्यात यावे. सध्या आलेल्या आयोगाच्या नियमात कोणती पाळत नाही. पत्रकारांच्या समस्या सोडण्यासंदर्भात असणारी कमिटी तसेच अधिस्वीकृती कमिटी संदर्भात असणारा जुना GR रद्द करावा. GR तयार करावा. चांगला काम करणाऱ्या पत्रकार संघटना त्या कमिटीवर या संदर्भात संधी द्यावी अशी आमची मागणी आहे. सर्व वर्तमानपत्रांना 25% जाहिरात दर सरसकट देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. सरकारी आणि खासगी या दोन्ही रेडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधनाबाबत शासनाने नियमवाली ठरवून द्यावी. काळाप्रमाणे डिजिटल मीडियामध्ये आपले जोरदार पाऊल टाकलेले आहे. न्यूज पोर्टल आहे, यूट्यूब आहे, यूट्यूब चॅनल लोकांपर्यंत पोहोचवावे. त्यांना शासनाने यादीवर घेण्यात यावे. शासकीय जाहिरात देण्यात यावी यूट्यूबला आणि वेब पोर्टलला. सेवानिवृत्ती योजनेची रक्कम वाढवलेली आहे. रक्कम याच महिन्यात देण्यात यावी. जे श्रमिक आहे त्यांना राज्य शासनाच्या वतीने सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्या आहेत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आम्ही करत आहोत. आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्यावेळी नियमावली केली नाही तर येत्या 10 जुलै रोजी आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन मोठं उभारणार आहोत अशी आमची. याच्या अगोदर तुम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना यांना लेखी पत्र काही दिलं याच्या आम्ही 2 इलेक्शनच्या अगोदर आम्ही जिल्हा अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय यांना आम्ही निवेदन दिले होते, परंतु त्याच्यात काही आता झालेलं नाही. म्हणून आम्ही पुन्हा आंदोलनात बसलेलो आहोत. आपलं नाव? माझं नाव अब्दुल कय्यूम, मराठवाडा अध्यक्ष, साप्ताहिक विंग, व्हॉइस ऑफ मीडिया.